निसर्ग समृद्ध असलेलं कोल्हापूर अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचं पाऊल टाकलं. माय ट्री माय कोल्हापूर या उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांसोबत एकाच दिवशी एकाच ठिकाणी 2000 झाडं लावण्याचा आमदार ऋतुराज पाटील यांनी ऋतुसंकल्प केला होता. त्यानुसार आज राजाराम तलाव परिसरात एकाच वेळी 2000 झाडं लावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांनी केला. शंख वाजवल्यानंतर एकाच वेळी अनेकांनी काढण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये झाडं लावून 2000 वृक्ष लागवडीचा उपक्रम यशस्वी केला. यावेळी आमदार पाटील यांनी उपस्थित नागरिकांसोबत पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. या प्रसंगी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी 2019च्या निवडणूक जाहीरनाम्यात दरवर्षी 5000 झाडं लावण्याचं आपण जाहीर केलं होतं. मात्र कोरोना महासंकटाच्या काळात हे करणं शक्य झालं नाही. त्यामुळं आज सर्वांच्या साथीनं राजाराम तलाव परिसरात 2000 झाडं लावल्याचं सांगितलं. पर्यावरण तज्ज्ञ आणि वृक्षप्रेमी यांच्या मार्गदर्शनाखाली किती फुटांवर खड्डे असावेत, कोणती झाडं लावावीत याचा निर्णय घेऊन त्याचं नियोजन केलंय. त्यानुसार या ठिकाणी मोहगनी, फिल्टो, फेरम, कडुलिंब, करंज, रबर, कदंब, टिबुबिया, हुंबर आदी वृक्षांची लागवड केल्याचं त्यांनी सांगितलं. पर्यावरण रक्षण आणि हरित कोल्हापूरसाठी वृक्षारोपणाची ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार आहे. पुढील वर्षीही आम्ही 5000 झाडं लावणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. मला आनंद आहे आज या उपक्रमाच्या बरोबर अनेक वृक्षप्रेमी किंवा युवक युवती असतील, अनेक आमचे प्रमुख सहकारी असतील. मूळ म्हणजे मला विशेषतः आभार व्यक्त करायचे आहेत आमच्या उजळ्यावाडी ग्रामपंचायतचं आणि सरनोबतवाडीचं. त्यांनी देखील मोठा हातभार आज या उपक्रमासाठी लावलेला आहे. गेले 1.5 महिना हा उपक्रम सातत्यानं घ्यायचा प्रयत्न सुरू आहे आणि पावसामुळं थोडा वेळ झाला, पण निश्चितपणे मला आनंद आहे की अनेक मोठ्या संख्येनं आमचे सर्वच सहकारी आज या उपक्रमामध्ये सहभाग झालेला आहे. आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूरला अजून समृद्ध करण्यासाठी दरवर्षी आम्ही 5000 झाडं लावणारच आहोत आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग हा कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचा राहील अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. या मोहिमेत तरुणाईची भूमिका महत्त्वाची आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्ती आणि संस्थांनी कोल्हापूर अधिक समृद्ध करण्यासाठी किमान एक झाड लावून चांगलं पाऊल टाकलंय. आता आपल्या पुढील पिढीला वृक्षारोपणाचं महत्त्व सांगून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. उजळाईवाडी ग्रामपंचायतीचं यासाठी चांगलं सहकार्य लाभलं असून त्यांनी 2 टँकर उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलं. झाडे लावून आमची जबाबदारी संपली नसून त्या झाडांची जबाबदारीनं काळजी राखण्याचं कामही करण्यात येणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. आम्ही सुरुवातीला जाहीर केलं की झाडं लावल्यानंतर तिची निगा राखायची जबाबदारी देखील आमची असणार आहे. आज आपण बघितलं असाल की हजारो संख्येनं आज आमचे सर्व सहकारी इथं आलेले आहेत. झाडं लावण्याचं नियोजन केलेलं आहे. आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना घेऊन जायचा प्रयत्न सातत्यानं होईल आणि झाडांची देखील निगा राखायची. या उपक्रमाला युवक, युवती, महिला, विविध क्षेत्रातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. अवकाळी पाऊस, तापमानात होणारी वाढ, वृक्षांची होणारी प्रचंड तोड अशा समस्येतून पर्यावरण संतुलनासाठी आमदार ऋतुराज पाटील यांच्या या उपक्रमामुळं ऋतुचक्र चांगलं राहील. आमदार पाटील यांनी सुरू केलेल्या या चळवळीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरावी अशी भावना या उपक्रमात सहभागी नागरिकांनी व्यक्त केल्या. आत्ताचं वाढतं टेम्परेचर किंवा ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे प्रकार पाहता झाडं लावणे हे प्रचंड महत्त्वाचं झालेलं आहे. पाऊस अवकाळी येतो किंवा ज्या भागांमध्ये पाऊस नाही आहे तिथे सडनली पूर यायला लागलेला आहे. सो ह्या दृष्टिकोनातून आता आपण सगळ्यांनाच जागरूक होणं फार महत्त्वाचं आहे. फक्त कोल्हापूरपुरता हा उपक्रम मर्यादित न राहता सगळीकडेच झाला पाहिजे. मी म्हणेन सुरुवात तर आता आपल्या पाटील साहेबांनी केलेली आहे, पण ही चळवळ आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभर गेली पाहिजे. वातावरणामध्ये खूप उष्णता वाढलेली आहे आणि हळूहळू हे ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर आमदार साहेबांनी हे जे पाऊल उचललेलं आहे ते कोल्हापूरच्या वैभवात भर पाडणारं आहे आणि असे जर उपक्रम सर्वांनी जर केले तर खूप कोल्हापूरचं कायापालट होईल आणि इथून पुढं महाराष्ट्रभर ही जर चळवळ चालली तर खूप त्याचा परिणाम चांगला होईल आणि याच्यामुळे तर इथून पुढं ऋतुचक्र व्यवस्थित चांगलं चालेल असं माझी अपेक्षा आहे आणि सर्वांनी
ह्याला फॉलो केलं पाहिजे. झाडे लावा झाडे जगवा हा जो ऋतुराज दादांनी ऋतुसंकल्प केला आहे त्याचे नियोजन खूप छान प्रकारे झाले आहे. अवेळी पडणारा पाऊस तसेच वाढते तापमान या गोष्टींना ह्या आव्हानांसाठी हा जो उपक्रम घेतला आहे तो खूपच छान आहे. सरनोबतवाडी गावातील मी सरपंच असल्यामुळे येथील झाडांची जबाबदारी मी खूप छान प्रकारे पार पाडेन. वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन, ड्रीम टीम फाउंडेशन, ग्रीन वळिवडे, नेस्टी फाउंडेशन, क्रीडाई यासह विविध वृक्षप्रेमी संघटना, कला, क्रीडा, सहकार, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी परिश्रम घेतले.